मित्रांनो, आजचा व्हिडिओ एम-एच लॉ सी-ई-टी विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी इम्पोर्टंट टॉपिक्स त्यासोबतच हा सिलेबस डिटेलमध्ये एक्सप्लेन करणार आहे. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सिलेबस माहिती नाही आहे, ज्याच्यामुळे त्यांना त्यांच्या प्रिपरेशन मोडमध्ये मिळत नाही. तर आजच्या व्हिडिओला आपण लगेच सुरू करूया आणि जे इम्पोर्टंट टॉपिक्स आहेत सेक्शन वाईज ते पाहून घेऊया. आता तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल, की 3 इयर्ससाठी आणि 5 इयर्ससाठी चारही सेक्शन कॉमन आहेत. जसं की लीगल ॲप्टिट्यूड, लीगल रिझनिंग, इंग्लिश ग्रामर आणि जी-के अँड करंट अफेअर्स. पण 5 इयरवाल्यांसाठी एक एक्स्ट्रा सेक्शन आहे, ते म्हणजे बेसिक मॅथेमॅटिक्सचा. सो आपण त्याचे पण टॉपिक्स डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. आता सर्वात पहिला टॉपिक आहे किंवा सेक्शन आहे, तो म्हणजे लीगल ॲप्टिट्यूड आणि लीगल रिझनिंग. यामध्ये तुम्हाला टॉपिक्स जसे की इंडियन कॉन्स्टिट्यूशन, फंडामेंटल राइट्स अँड ड्युटीज, लॉ ऑफ कॉन्ट्रॅक्ट्स, लॉ ऑफ टॉर्ट्स, क्रिमिनल लॉ, बेसिक फॅमिली लॉ, बेसिक लीगल मॅक्सिम्स, लीगल टर्मिनॉलॉजीज, लँडमार्क जजमेंट्स, प्रिन्सिपल फॅक्ट बेस्ड क्वेश्चन्स आणि लीगल करंट अफेअर्स या प्रकारचे सगळे टॉपिक्स पाहायला मिळतील. सो तुम्हाला हे टॉपिक्स पूर्ण प्रकारे कव्हर करावे लागतील, तरच तुमचा हा सेक्शन कंप्लीट होईल. नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजे जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्स. आता याच्यामध्ये जी-के म्हणजे जनरल नॉलेज, जे की एक स्टॅटिक सिलेबस आहे. त्यामध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, जनरल सायन्स, एन्व्हायरमेंट, अवॉर्ड्स अँड ऑनर्स, बुक्स अँड ऑथर्स, स्पोर्ट्स आणि इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन जसे की WTO, IMF, वर्ल्ड बँक यासारखे सगळे टॉपिक्स तुम्हाला पाहायला मिळतील. त्यासोबतच करंट अफेअर्स, ज्याला आपण चालू घडामोडी म्हणतो, त्यामध्ये नॅशनल अँड इंटरनॅशनल इव्हेंट्स, गव्हर्नमेंट स्कीम्स, इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट्स, सुप्रीम कोर्ट जजमेंट्स, सायन्स अँड टेक, डिफेन्स अँड स्पेस आणि रिपोर्ट्स अँड इंडायसेस. सो हे टॉपिक्स तुम्हाला भेटतील करंट अफेअर्समध्ये. नेक्स्ट सेक्शन आहे तो म्हणजे लॉजिकल अँड ॲनालिटिकल रिझनिंग. यामध्ये कोडिंग, डिकोडिंग, ब्लड रिलेशन, डायरेक्शन सेन्स, नंबर अँड अल्फाबेट सिरीज, ॲनालॉजी अँड क्लासिफिकेशन, सिलॉगिझम, स्टेटमेंट अँड कन्क्ल्युजन आणि स्टेटमेंट अँड अझम्पशन, कॉज अँड इफेक्ट, सिटिंग अरेंजमेंट, पझल्स, क्रिटिकल रिझनिंग यासारखे टॉपिक्स पाहायला मिळतील. आता मी म्हणत नाही की इतकेच टॉपिक्स असतील, बट आपण जर पास्ट इयरचा डेटा पाहिला तर या टॉपिक्सवरील क्वेश्चन्स खूप रिपीट झालेत. सो मी जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते तुम्हाला सांगतोय, जेणेकरून तुमचा टाईम वेस्ट नाही होणार. नेक्स्ट पाहूया, ते म्हणजे इंग्लिश लँग्वेज किंवा इंग्लिश ग्रामर म्हणू शकतो. त्यामध्ये रीडिंग कॉम्प्रिहेन्शन्स, त्याच्यामध्ये अनसीन पॅसेजेस असतात. त्यामध्ये व्होकॅब्लरी, मग सिनॉनिम्स अँड अँटोनिम्स, इडियम्स अँड फ्रेजेस, ग्रामर, ज्यामध्ये पार्ट ऑफ स्पीच, टेन्स, व्हॉईस या सगळे टॉपिक्स कव्हर आहेत. त्यानंतर एरर डिटेक्शन, फिल इन द ब्लँक्स, सेंटेन्स इम्प्रूव्हमेंट आणि पॅराजम्पल्स हे सगळे टॉपिक्स आहेत. आता लास्ट सेक्शन जो की 5 इयर सी-ई-टी वाल्यांसाठी आहे. हा सेक्शन 8 मार्क्ससाठी आहे आणि याच्यातून तुम्हाला 8 प्रश्न पाहायला मिळतील. 8 क्वेश्चन्स. सो याच्यामध्ये टॉपिक्स जसे की नंबर सिस्टम, पर्सेंटेज, रेशिओ अँड प्रपोर्शन, प्रॉफिट अँड लॉस, ॲव्हरेज, टाईम अँड वर्क, टाईम, स्पीड, डिस्टन्स आणि सिंपल अँड कंपाऊंड इंटरेस्ट यासारखे टॉपिक पाहायला मिळतील. आता हे टॉपिक्स खूप इझी आहेत. तुम्हाला हे सगळे टॉपिक्स एकतर फॉर्म्युला बेस्ड आहेत. तुम्हाला जर फॉर्म्युला कळला, तर तुम्हाला हे आन्सर्स किंवा याचे क्वेश्चन्स लगेच सॉल्व्ह होतील. तर मित्रांनो, हे होते आपले आजचे पूर्ण इम्पोर्टंट टॉपिक्स आणि हा पूर्ण सिलेबस आपण डिटेलमध्ये एक्सप्लेन केला आहे. सो आता इथून पुढे आपण हेच टॉपिक्स थोडे-थोडे करून कव्हर करणार आहोत. कारण की याच्यानेच तुमची जी प्रॉपर तयारी आहे, ती अजून चांगल्या प्रकारे होईल. तर असेच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. आपल्या मित्रांसोबत देखील हे शेअर करा. चालेल. आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.